अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा वृक्षावर खूप खूप मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण कमला एकादशीचं महत्त्व जाणून घेणार आहोत आणि त्याचबरोबर या दिवशी आपल्याला कुठल्या सेवा करायच्या आहेत हे पण आपण जाणून घेणार आहोत। बघा, कमला एकादशी हिला पुरुषोत्तमी एकादशी आणि पद्मिनी परम एकादशी सुद्धा म्हटलं जातं। ही एकादशी 3 वर्षातून एकदाच येते, म्हणजेच ज्या वर्षी अधिक मास येतो त्याच मासामध्ये ही कमला एकादशी येत असते। त्यामुळे सामान्य एकादशीपेक्षा या एकादशीला विशेष महत्त्व आहे आणि या एकादशीला जी आपण सेवा करतो त्याचं फळ आपल्याला अधिक पटीने मिळत असते। अर्थात अधिक मास आहे, अधिक मासातली ही एकादशी आहे कमला एकादशी आणि म्हणूनच या एकादशीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। त्यामुळे तुम्ही या दिवशी ज्या कोणत्या सेवा करणार या सेवेने तुमच्या दुःखाचा, दारिद्र्याचा नाश होईल आणि त्याचबरोबर तुमच्या सर्व मनोकामना, सर्व इच्छा पूर्ण होतील असं म्हटलं गेलं आहे। आता कमला एकादशीचं महत्त्व जाणून घेऊया। कमला एकादशी मी तुम्हाला सांगितलं की ती 3 वर्षातून फक्त एकदाच येते। जेव्हा अधिक मास येतो तेव्हाच ही एकादशी येत असते। त्यामुळे या एकादशीला खूप जास्त महत्त्व आहे। त्यामुळे या एकादशीला आपल्याकडनं भगवान विष्णूंची त्याचबरोबर माता लक्ष्मीची आपल्याकडनं सेवा झालीच पाहिजे। आपल्या प्रेरणे, आपल्या यथाशक्तीनुसार आपण सेवा करण्याचा प्रयत्न करा, पण काही ना काही आपल्याकडनं सेवा घडली पाहिजे, लक्षात घ्या। आता कमला हे एक माता लक्ष्मीचं नाव आहे आणि एकादशी म्हटलं की ती भगवान विष्णूंना समर्पित असते। त्यातल्या त्यात हा अधिक मास आहे। अधिक मास हा संपूर्णपणे भगवान विष्णूंना समर्पित आहे, त्यामुळे आपण याला पुरुषोत्तम मास म्हणतो आणि कमला एकादशीला सुद्धा पुरुषोत्तमी एकादशी असं म्हटलं गेलं आहे। म्हणून या एकादशीला खूप जास्त महत्त्व आहे। आता या एकादशीला तुम्ही ज्या कोणत्या सेवा करणार त्याचं तुम्हाला अधिक पटीने पुण्यफळ मिळणार आहे। आता सामान्यपणे वर्षातून 24 एकादशी येतात, पण ज्या वर्षी अधिक मास येतो अर्थात त्या वर्षी 26 एकादशी असतात, कारण की अधिक मासातल्या या 2 एकादशी तेव्हा ॲड होतात आणि त्या असतात कमला एकादशी। म्हणून ह्या एकादशी आपल्याला दरवर्षी येत नाहीत, त्या आपल्याला 3 वर्षातून एकदाच येतात आणि म्हणूनच त्या एकादशीला खूप जास्त महत्त्व दिलं गेलं आहे। तर आता या एकादशीला कुठल्या सेवा करायच्या तेच आपण जाणून घेणार आहोत। एकादशी म्हटलं की भगवान विष्णूंच्या सेवा आपण करत असतो। आपल्याला परमपूज्य गुरुमाऊलींनी सांगितलं आहे की दर एकादशीला आपल्याकडनं विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण झालं पाहिजे। का तर विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण केल्यामुळे अर्थात ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची ही सेवा आपल्याकडनं घडते आणि त्याचबरोबर विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण केल्याने आपल्या घरामध्ये कधी दारिद्र्य येत नाही, माता लक्ष्मीचा अखंड वास आपल्या घरामध्ये राहत असतो। त्याचप्रमाणे आपण ज्या काही चुका करतो, आपल्याकडनं कळत कुठली पापे घडली असेल तर त्या पापांचं क्षमन होत असतं। म्हणून विष्णू सहस्रनाम स्तोत्र आपल्याला दर एकादशीला पठण करायचं आहे। पण आता दर एकादशीला आपल्याकडनं पठण होईल किंवा ना होईल, पण ही आता कमला एकादशी आहे आणि ही एकादशी अत्यंत महत्त्वाची आहे। त्यामुळे या एकादशीला आपल्याकडनं विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण झालंच पाहिजे। दिवसभरामध्ये तुमच्याकडनं जेव्हा तुम्हाला शक्य होईल, सकाळ, दुपार, संध्याकाळ किंवा रात्री झोपेपर्यंत तुम्हाला विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण करायचं आहे, लक्षात घ्या। एरवी आपल्याकडनं रोज घडेल किंवा ना घडेल, पण या दिवशी आपल्याकडनं विष्णू सहस्रनाम स्तोत्र, भगवान विष्णूंची जी काही 1000 नावे आहेत ते या स्तोत्रामध्ये आहेत। बघा, विष्णू सहस्रनामावली वेगळी आहे, विष्णू सहस्रनाम स्तोत्र वेगळं आहे। त्यामुळे या दिवशी आपल्याला विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण करायचं आहे, लक्षात घ्या। त्यामुळे असं म्हणू नका की मला वेळ नाही, पण बघा अधिक मास आहे, पुरुषोत्तम मास, त्यातलीच ही पुरुषोत्तमी एकादशी म्हणजे कमला एकादशी आहे। त्यामुळे या एकादशीला, या सेवेला अत्यंत महत्त्व आहे। त्यामुळे ही सेवा कोणीही चुकवायची नाही। प्रत्येकाने, प्रत्येक सेवेकराने ज्यांना कुठलाही अडथळा नाही, कुठली अडचण नाही आहे, मासिक धर्म नाही, सुतक नाही, विटाळ नाही, त्या प्रत्येकाने ही सेवा या दिवशी आपल्याकडनं घडलीच पाहिजे। आपल्याला त्यासाठी तुम्ही आधीच नियोजन लावून घ्या की तुम्हाला ही सेवा कधी करायची आहे। तर आता विष्णू सहस्रनाम स्तोत्र आपल्याला पठण करायचंच आहे, पण त्याचबरोबर बघा या दिवशी जर तुम्हाला शक्य असेल तर संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचं आपल्याला पारायण करायचं आहे। आता हे पारायण करायला आपल्याला 1.5 ते 2 तास लागतात आणि यामध्ये 14 स्कंद आहेत आणि हे पारायण आपण पितृदोष दूर करण्यासाठी किंवा ज्यांना प्रखर पितृदोष आहे त्यांच्यासाठी गुरुमाऊलींनी ही एक सुचवलेली एक अतिशय प्रभावी सेवा आहे। तर गुरुमाऊली आपल्याला नेहमी सांगतात की दर एकादशीला संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचं पारायण करा, पण बघा आपल्याकडनं दर एकादशीला घडेल असं नाही आहे। पण ही अधिक मासातली कमला एकादशी, या एकादशीला आपल्याला हे पारायण करायचं आहे, जेणेकरून आपल्याला या पारायणाचं किंवा या सेवेचं आपल्याला अधिक पटीने पुण्यफळ मिळेल। तर बघा, ज्यांना शक्य आहे ना त्यांनी नक्कीच संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचं आपल्याला पारायण करायचं आहे।
त्याचबरोबर बघा, या दिवशी अर्थात तुम्हाला जर शक्य असेल तुम्ही उपवास करू शकता, कारण की असं म्हटलं गेलं आहे की जे कोणी या दिवशी एकादशीचं व्रत करतात त्यांच्या सगळ्या दुःखांचा नाश होतो, त्यांच्या घरामध्ये कधी दारिद्र्य येत नाही आणि त्याचबरोबर त्यांच्या घरामध्ये अखंड समृद्धी नांदत असते. म्हणून तुम्हाला शक्य असेल तुम्ही व्रत करू शकता. पण ज्यांना व्रत करणं शक्य नाही त्यांनी नक्कीच सेवा करण्याचा प्रयत्न करा. बघा, सेवा केल्याने आपल्याला जे काही फळ मिळणार आहे ना ते अधिक पटीने मिळणार आहे आणि त्याचबरोबर प्रत्येक विशिष्ट दिनाला एक विशिष्ट सेवा ही अत्यंत महत्त्वाची असते. म्हणून कमला एकादशी ही अधिक मासातली एकादशी आहे आणि या एकादशीचं महत्त्व हे सामान्य एकादशीपेक्षा खूप जास्त आहे. म्हणून या एकादशीला आपल्या परीने आपल्याकडनं जमेल त्याची सेवा आपल्याला करायची आहे. त्याचबरोबर या एकादशीला तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा शक्य होईल तेवढ्या वेळेस तुम्ही जप करू शकता, किंवा 11 वेळेस, 21 वेळेस, 51 वेळेस किंवा किमान 1 माळ तरी जप करण्याचा प्रयत्न करा. या दिवशी सकाळी सुचिरभूत होऊन जर तुम्हाला वेळ असेल तर तुमच्याकडे जर बाळकृष्णाची मूर्ती असेल, भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर अतिशय उत्तम, नसेल तर बाळकृष्णाची मूर्ती असेल तुम्ही त्यावर अभिषेक करा. अभिषेक तुम्ही पाण्याने करा, पंचामृताने करा किंवा दुधाने करा. अभिषेक करताना तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळेस जप करा. खूप सुंदर अनुभव तुम्हाला येईल. खरंच सांगते, या अधिक मासाला खूप जास्त महत्त्व आहे. या अधिक मासामध्ये आपण भगवान विष्णूंची जी काही सेवा करतो त्याचं फळ आपल्याला खूप पटीने मिळतं आणि त्यातल्या त्यात ही एकादशी आहे. त्यामुळे हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे भगवान विष्णूंच्या सेवेसाठी. तुमच्याकडनं एरवी रोज घडत असेल नसेल सेवा, पण हा दिवस चुकवू नका. या दिवशी तुम्हाला भगवान विष्णूंसाठी काही ना काही सेवा घडली पाहिजे आणि ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा घडते अर्थात तिथे माता लक्ष्मीला कधीही बोलवावं लागत नाही. ती आपसुकच तिथे वास करते, कारण की माता लक्ष्मीला कोणाची सेवा प्रिय आहे? भगवान विष्णूंची सेवा प्रिय आहे. आणि म्हणूनच आपल्या परीने आपल्या यथाशक्तीनुसार आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करायची. बऱ्याच जणांची सत्यनारायण सेवा सुरू असेल, बरेच जण विष्णू सहस्रनाम स्तोत्र रोज पठण करत असतील, पण ज्यांच्याकडनं कुठलीही सेवा घडत नसेल त्यांनी या एकादशीला, कमला एकादशीला बघा आपला कामातला वेळ काढून आपल्याला सेवा करायची आहे. महाराजसुद्धा बघतात की कोण किती सेवा करतो, कोणाला किती वेळ आहे, कोण किती वेळ काढू शकतो. त्यामुळे आपण स्वतःला फसवू शकतो, दुसऱ्यांना फसवू शकतो, पण आपण महाराजांना नाही फसवू शकत. त्यामुळे लक्षात घ्या की या एकादशीला आपल्याला जमेल तशी सेवा आपल्याला करायची आहे. तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला जी कोणती सेवा आवडते किंवा तुम्ही जी कुठली सेवा करू शकता ती तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. पण सगळ्यात जास्त महत्त्व एकादशीला तुम्ही विष्णू सहस्रनाम स्तोत्र आपल्याला पठण करायचंच आहे, लक्षात घ्या. त्याचबरोबर संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचं तुम्हाला पारायण करण्याची इच्छा असेल तर नक्कीच करा आणि मी तर म्हणेल नक्की करा. 100% तुम्हाला याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. खूप जास्त महत्त्व आहे या एकादशीला आणि त्यातल्या त्यात जर तुम्हाला प्रखर पितृदोष असेल तर तुमच्याकडनं हे पारायण या दिवशी घडलंच पाहिजे, लक्षात घ्या. त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय हा भगवान विष्णूंचा मंत्र आहे. त्यामुळे या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. शक्य होईल तर अखंड नामस्मरण तुम्ही या दिवशी करू शकता किंवा 1 माळ घ्या. नाही 1 माळ शक्य 11 वेळेस, 21 वेळेस, 51 वेळेस जप करा, ते सुद्धा उत्तम आहे. फक्त जी कुठली सेवा कराल ती अगदी मनोभावे आणि अगदी पूर्ण श्रद्धा ठेवून, विश्वास ठेवून करा, जेणेकरून तुम्हाला त्या सेवेचं फळ हे अधिक पटीने मिळेल. बघा, असं म्हटलं गेलं आहे की या दिवशी भगवान विष्णूंना जर आपण कमळाचं फूल अर्पण केलं तर आपल्या सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात. ज्यांना शक्य आहे त्यांनी करण्याचा प्रयत्न करा, पण ज्यांना शक्य होणार नाही ती एक सेवा आपण घरच्या घरी करू शकतो. जर तुमच्याकडे कमळगट्ट्याची माळ असेल तर कमळगट्ट्याच्या माळेवर विष्णू गायत्री मंत्र ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात, त्याचबरोबर लक्ष्मी गायत्री मंत्र ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णू पत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात, हे मंत्र तुम्ही 1 माळ कमळगट्ट्याच्या माळेवर जप करा, जेणेकरून तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहील. तुमच्या घरातलं जे काही दुःख आहे ते नक्कीच दूर होईल, जे काही दारिद्र्य आहे ते नष्ट होईल, तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या नक्कीच भगवान विष्णूंच्या कृपेने दूर होतील. भगवान विष्णू हे पालनकर्ता आहेत. त्याचबरोबर भगवान विष्णू हे आपल्या दुःखांचा नाश करणारे आणि आपल्या पितरांना सद्गती प्राप्त करून देणारे आहेत. म्हणून या दिवशी तुम्ही त्यांची जितकी सेवा कराल अर्थात तुम्हाला पितरांसुद्धा आशीर्वाद मिळणार आहे आणि तुमच्याकडनं माता लक्ष्मीची सुद्धा सेवा घडणार आहे. नक्की आपल्या परीने जमतील ती सेवा करण्याचा प्रयत्न करा. तर चला, एक अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी तुमच्यासोबत शेअर करायची होती. झालेली सेवा मी स्वयंमाचणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते. तुम्हाला जी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत किंवा विषयासोबत. तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.